हॅलो गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी माझ्या गावी आलो आहे कोकणामध्ये। गेल्या 1-2 वर्षाआधी मी व्हिडिओ टाकला होता कोकणातील गणेश चतुर्थीबद्दल, तर त्यावर तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला होता। मी तुम्हाला त्यामध्ये आमच्या गणपती शाळेबद्दल सर्व काही दाखवलं होतं, कसे कसे गणपतीचे मॉडेल्स आहेत, काय काय वगैरे। तर यावर्षी देखील मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यावर्षी देखील नक्की तुम्ही तसाच प्रतिसाद द्याल अशी मला अपेक्षा आहे। तर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो की कोणते कोणते मॉडेल आहेत, काय काय आहे गणपती, तसेच काय काय काम झालं आहे गणपतीचं आणि काय काय काम बाकी आहे। आता 2च दिवस उरले आहेत, यावर्षी थोडं लेटच झालं मला यायला, पण काय नाही, जे आलो आहे त्यातच मला जेवढं काम करायला मिळेल तेवढं मी करणार आहे आणि तुम्हाला देखील दाखवतो की काय काय आम्ही करतो काम गणपतीचं, कसे कसे गणपतीला कलर केला जातो, कशी डोळ्यांची आखणी केली जाते, तसंच कपडे वगैरे जे असतात गणपतीचे वस्त्र ते कसे बनवले जातात वगैरे ते सर्व। तर आता आपण आतमध्ये जाऊया। आता इथे उंदरांना कलर मारला जातोय। हे वेलवेट आहे व्हाईट कलरचं। सर्व गणपती आहेत, अजून काम करायचे, अजून खूप काम करायचं बाकी आहे, थोडं थोडं काम झालेलं आहे सगळ्यांमध्ये। इथे आता शेडिंगचं काम चालू आहे। आता मी बाहेर आलो आहे घराच्या आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो। हा जर व्ह्यू तुम्ही बघितला नाही आमच्या इकडे येऊन तर कायच बघितलं, एकदम सुंदर असा व्ह्यू आहे। असा व्ह्यू तुम्हाला शायदच कोणत्या गावामध्ये पाहायला मिळेल। हा बघा, पूर्ण हिरवगार असं आहे पाठीमागे। ही नानी आजी, ही गार्गी आणि ही माझी आजी आहे। आज सगळ्यांसाठी वडापाव आणल्यात, पोरांची आज मजा आहे नाश्त्यासाठी। तर आता सर्वांना वडापाव पण वाटणार आहोत बाहेर जाऊन। मी आता गणपतीच्या दागिन्यांना सोनेरी कलर मारायला घेतला। इथे सर्व गणपतीचे जे डायमंड वर्क असतं त्याची तयारी करतात, म्हणजे बनवत आहेत। ते काय छोटं मोठं असं ते आधीच बनवून घेतात, नंतर मग चिपकवतात गणपतीला। तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी डोळेची आखणी करायला घेणार आहे। तुम्हाला दाखवतो कसं कसं करायचं असतं, काय करायचं असतं ते। तर आता आपण जाऊया। गणपतीचा शेला धोतर जे असतं त्यांना लेस लावायचं काम इथे चालू आहे। हॅलो गुड मॉर्निंग गाईज, गुड आफ्टरनून सॉरी। तर आम्ही सकाळी 9 वाजता झोपलो होतो, म्हणजे 9 वाजता बंद केलं होतं काम। 10 वगैरे 10 साडे 10 वाजले आम्हाला झोपेपर्यंत।
तर आज आपला दुसरा दिवस आहे आणि काल सर्व म्हणजे मी 4-5 गणपतींचे डोळ्यांची आखणी केली होती. आज पण आता थोडे करणार आहे. अजून 19 ते 18 गणपतींची आखणी करायची बाकी आहे. तर तुम्हाला आज देखील दाखवतो काय काय करणार आम्ही सर्व वगैरे ते. आत्ताच आम्ही उठलो आहे, जेवलो वगैरे आणि आता परत आम्ही कामाला लागणार आहोत. आता आजचा एकच दिवस आहे. उद्या सर्व गणपती जाणार आहेत आणि परवा गणेश चतुर्थी आहे. म्हणजे उद्या हरताळीक आहे आणि त्याच्या आदला दिवस आज आहे. तर मग आज काही करून आम्हाला सर्व गणपती कंप्लीट करायचे. जे फक्त आमच्या वाडीतले आहेत ते फक्त परवा जातील म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी. बाकी जे बाहेरच्या गावचे वगैरे आहेत ते आजच जाणार आहेत. तर तुम्हाला मी सर्व काही दाखवतो. टिल देन आय विल कीप यू पोस्टेड. या हरताळिका देवींच्या छोट्या मूर्त्या आहेत आणि एक शंकराची पिंडी छोटी बनवली होती. इकडे आता रात्रीच्या जेवणाची तयारी चालू आहे. भाकरी वगैरे बनते आणि इथे स्पेशल एक भाजी बनते ती मला तर वाटतं हॉटेलमध्ये जर आपण घ्यायला गेलो तर कमीत कमी 10,000 तरी घेतील. बिल होईल 10,000चं. तीच म्हणजे काजूची भाजी. भाकरी बघा कशी छान फुगली, एकदम एकाकीने बनवली ती. आता जेवण वगैरे झालं आणि आम्ही जरा बाहेर निघालोय वाडीमध्ये. वाडीतल्या आमच्या बाजूला एक गणपतीची शाळा आहे. तर तिकडे गणपती बघायला आलो आहे. तुम्हाला दाखवतो कसे कसे मूर्ती वगैरे आहेत ते तिकडे. आज हरताळीक आहे आणि मी जसं तुम्हाला बोललो होतो तसं आजपासून गणपती न्यायला सुरुवात झाली. हे पहिला गणपती आहे हा जो घेऊन जायला आलेला आमच्या शाळेतला. हा बडगावचा गणपती आहे. पहिला गणपती आता शाळेतला घेऊन गेलेले आहेत. सकाळी 6 वाजलेत आणि पहिलेच आलेले आहेत घ्यायला गणपती. तर कोकण विभागातील आमदार श्री वैभव नाईक जे आहेत त्यांचा गणपती घ्यायला आले ते. त्यांचे भाऊ आहेत ते नाही आलेत पण त्यांचे भाऊ आलेत.
तर आता संध्याकाळ झाली आणि बऱ्यापैकी गणपती गेल्यात, पूर्ण खळा एकदम खाली खाली वाटतोय। तर आज फायनली गणेश चतुर्थीचा दिवस आलेला आहे। आज गणेश चतुर्थी आहे आणि खूप सारे गणपती गेले आहेत। काल परत परवाच्या दिवशी देखील गेले होते संध्याकाळी आणि आज थोडेसे गणपती आहेत। आता 9:30 वाजले आहेत सकाळचे। तर आता थोडे गणपती जे उरलेत ते सर्व वाडीतले आहेत आमच्या, तर ते घ्यायला आता येतील, तर ते तुम्हाला दाखवतो। ह्या आधी जे मोठे गणपती होते बाहेरचे ते तुम्हाला मी दाखवले कसे नेले कसे काय। थोडी कसरत करावी लागते नेताना गणपती, कारण वजन असतं, पूर्णपणे मातीचे असतात, शाडू मातीचे गणपती, POPचं त्यामध्ये काहीच नसतं, त्यामुळे थोडं वजन असतं। पण इको फ्रेंडली गणेश हाच आपलं ध्येय आहे। आपले सण जे आहेत ते आपण नीट निभावले पाहिजे, आपल्या निसर्गाला कोणतेही नुकसान व्हायला नाही पाहिजे। तर त्यामुळे आम्ही कधी प्लॅस्टरचा उपयोग करत नाही, शाडू मातीचाच उपयोग करतो। तर आता पूजेची वगैरे तयारी चालू आहे। आमच्या गणपतीचं पण काम झालेलं आहे, घरच्या गणपतीचं। तर त्यामुळे तो आता थोड्या वेळाने आम्ही आतमध्ये घेऊ, खळ्यात आहे। तर देवाची रूम आहे आमची, तुम्हाला दाखवतो मी। आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती, जर तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ तर तुम्हाला मी परत दाखवतो एकदा। सो टिल देन आय विल कीप यू पोस्टेड। हे सर्व पूजेची तयारी आता चालू आहे। थोडी थोडी साफसफाई देखील इकडे चालू आहे। कोणता गणपती आवडला तुला? कोणता गणपती आवडला? मग पुढच्या वर्षी हा आता ना, पुढच्या वर्षी हा सांगणार ना। आणि उंदीर कोणता आवडला? हा दादाच आहे, बोल त्याला द्यायला, बोल त्याला, तुला द्यायला बोल। तर ही गणपती नेण्याची एकदम पारंपरिक पद्धत आहे, जी हळूहळू लुप्त होत चाललेली आहे। सगळ्याच गावामध्ये ही आता पाहायला मिळत नाही, कारण की लोकांकडे ट्रॉली वगैरे असते किंवा अजून काय काय आता नवीन नवीन साधनं झाली आहेत, त्यामुळे डोक्यावरून कोण जास्त न्यायला बघत नाही। पण आमच्या इकडे अजून देखील चालू आहे, काय काय लोक असेच नेतात अजून देखील। तर खूप छान वाटतं पाहायला। हा गणपती आमच्या बाजूच्या घरातला आहे, जो मगाशी लेस लावायचं काम करत होता गणपतीला त्याचा। तर आम्हीच घेऊन जातो दरवर्षी हा गणपती। खूप मजा येते, कारण की आमचा गणपती आमच्याच खळ्यात असल्यामुळे आम्हाला जास्त काय त्याला करायला मिळत नाही, डायरेक्ट खळ्यातून आतमध्ये न्यायचं असतं। तर एक मजा म्हणून आम्ही हा गणपती आम्हीच घेऊन जातो। गणपतीसाठी पावसासाठी आम्ही एक पिशवी आणली होती, तर ती गणपती आम्ही नेताना त्याला घातली होती आणि येताना आता भरपूर पाऊस आला, त्याच्यामुळे आम्हीच त्या पिशवीमध्ये आलो आणि आता चालतोय। खूप मजा येते। आता आम्ही बांधणी वगैरे सर्व काय बांधून घेतलंय।
इकडे आता सर्व बहिणींची रांगोळी काढण्याची तयारी चालू आहे. एक बहीण रांगोळी काढते आणि अजून एक काढायची आहे. पहिल्या दिवशी बाप्पाच्या आवडीचे मोदक बनवले जातात, ते इकडे बनवतात. जर तुम्हाला उकडीचे मोदक बनवायला शिकायचे असतील तर ते आमच्या दुसरं जे किचनचं चॅनल आहे त्यावर अपलोड केलेलं आहे, गुरव परिवार किचन म्हणून. तर तिकडे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात. 10K+ व्ह्यूज आहेत. व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तुम्ही तिकडून क्लिक करून देखील पाहू शकता. अशा प्रकारे आपण मोदक ठेवून घ्यायचे. खाली हळदीची पानं आहेत, त्याच्यावरती मोदक आणि त्याच्यावरती वासाची पानं. पूजा वगैरे झाली, आता नैवेद्य दाखवत आहेत. धूप वगैरे पेटवलं आहे. जेवलो वगैरे आम्ही आणि आता झोपणार आहोत आम्ही, कारण की पूर्ण नाईट आम्ही काम करत होतो गणपतीचं वगैरे. तर आता 6:30 वाजलेत. तर हा व्लॉग इथे संपतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला मी गणपतीच्या 11 दिवसांचे देखील व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीन. थोडे व्हिडिओ दाखवेन, 1-2 व्हिडिओ येतील. तर तुम्ही नक्की ते पहा जर ही व्हिडिओ आवडली असेल तर. टिल देन आय विल कीप यू पोस्टेड. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर, बाय बाय, धन्यवाद.